महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी नर्मदा ही आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका ठाणे या जिल्ह्यात आहे. चंबळ, केन, बेटवा हे कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? चंबळ, केन, बेटवा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? चंबळ, केन, बेटवा या यमुना या नदीच्या उपनद्या आहेत. कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते? कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते? जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आचार्य कृपलानी हे होते. व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संपादक दादाभाई नौरोजी हे होते. भारतातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ कोणता आहे? भारतातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ कोणता आहे? भारतातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ वेद हा आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये कोणत्या नावाची संस्था स्थापन केली होती? महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये कोणत्या नावाची संस्था स्थापन केली होती? महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये भारतीय समता संघ या नावाची संस्था स्थापन केली होती. मलेरिया कशामुळे होतो? मलेरिया कशामुळे होतो? मलेरिया प्लाझ्मोडियम मुळे होतो. लोकनायक या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? लोकनायक या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? लोकनायक या टोपण नावाने जयप्रकाश नारायण यांना ओळखले जाते. राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 या वर्षी कोठे भरले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 या वर्षी कोठे भरले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 या वर्षी फैजपूर, जळगाव या ठिकाणी भरले होते. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला होता? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला होता? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला होता. भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली होती? भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली होती? भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात 1954 या वर्षापासून झाली होती. जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेत कलम 14 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेत कलम 14 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेत कलम 14 कायद्यापुढे समानता या संबंधी आहे. सर्व इंधनामध्ये कशाचे कॅलरी मूल्य सर्वाधिक असते? सर्व इंधनामध्ये कशाचे कॅलरी मूल्य सर्वाधिक असते? सर्व इंधनामध्ये हायड्रोजनचे कॅलरी मूल्य सर्वाधिक असते. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे कोणत्या पदार्थाचे रासायनिक नाव आहे? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे कोणत्या पदार्थाचे रासायनिक नाव आहे? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे तुरटी या पदार्थाचे रासायनिक नाव आहे. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुल्लर लेणी नागपूर या जिल्ह्यात आहेत. कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही? कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही? नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही. फायकॉलॉजी यामध्ये कशाचा अभ्यास करतात? फायकॉलॉजी यामध्ये कशाचा अभ्यास करतात? फायकॉलॉजी यामध्ये शैवालचा अभ्यास करतात. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली होती? आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली होती? आझाद हिंद सरकारची स्थापना रास बिहारी बोस यांनी केली होती. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल मराठी जी के रिव्हिजन या चॅनलला तुम्ही अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन प्रश्नांसाठी आताच सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या प्रश्नाचा 1001% फायदा होणारच. धन्यवाद.